आपले सर्व खेकडी विकडी घेऊन निघालेत। आता आपली गाडी म्हाप्रलला आले, काही कामानिमित्त आले होते त्याच्यामुळे इथे आम्ही थांबलोय। हे बघा कामानिमित्त म्हणजे खेकडी घेतली। इकडून मुंबईला जाण्यासाठी आता म्हाप्रल ब्रिज जो आहे म्हाप्रल आंबे तो चालू केला आहे, पण कोपरेगावच्या पुढे आणि दाभोळच्या पाट्यावर। आणि हा पाऊस बघा किती आहे। आणि हा तुम्हाला रस्ता दिसतोय ना, हा आता नवीन बायपास चालू झालाय। चालू झाला नाही अजून, पण तरी सुद्धा तिकडून गाड्या पाठवत आहेत। बघा आपल्या गाडीचा टायरच गेलाय पूर्ण। चला मंडळी, पाहुणे सर्व निघालेले आहेत, 2 दिवसासाठी येतात साखरमणी मुंबईला निघाले। गाडी आपली आली खाली। चला मंडळी, फायनली आपण आता मुंबईला निघालोय। आणि हा गावचा वातावरण बघा, पावसाचं वातावरण होतं आहे। आणि इकडे सर्व आपली मुंबईला जाणारे रिटर्न मंडळी आहेत। ही आपली गाडी आहे आबिदाची, ती भूषणची गाडी आहे, ती संध्याकाळी सुटणार आहे। आणि आपले सर्व खेकडी विकडी घेऊन निघालेत। मन अगदी एकदम भरून आलंय निघायचं म्हटलं तर गावावरून। गावचं वातावरण बघा ना तुम्ही फक्त। चला मंडळी, आपली गाडी सुटलेली आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती। परत आपल्याला गावाला यायचं आहे। इकडे आपण सगळं पलटण बसलेले आहे। आता पलटण गावात चालू झालेलं आहे। प्रेम नांगे पाठी बसलेले आहे। गावाला मुंबईला जातो। मला मागाई दोन अंडी घ्या, नाही माहिती। आता आपली गाडी म्हाप्रलला आले, काही कामानिमित्त आले होते त्याच्यामुळे इथे आम्ही थांबलोय। हे बघा कामानिमित्त म्हणजे खेकडी घेतली। जिथून मी खेकडी घेतले 700ची किती जिथून 400ची 7, 400 रुपयाला 7 खेकडे दिले। आणि हा इकडे म्हाप्रलचा काय यासिन चिकन शॉप फेमस। आता वडापाव घ्यायला आलोय आपण। म्हाप्रलचा वातावरण बघा। म्हाप्रल म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। मंडणगड, दापोली मेन रोड आहे हा। आपली गाडी तिकडे क्रॉसिंगला थांबले। हा मध्ये 500ची 9 खेकडी आणली। भेंडी एक एक भाव मोठा, सर्व मोठी होती खेकडी। आणि हा खाडीतून इकडं आणत असतो विकायला। अरे हा किती खेकडी घेतो काय कोण इथून पण घेऊ हा आपल्याकडे 400 ना अजून हवी। तर तिथे आपली अर्धी माणसं ना खेकडी घेत आहेत विकायला आलेले। आभाळ बघा किती ओपन आहे। पेटीस घेतोय आपण। हे बघा आपली ST महामंडल शिवाई इलेक्ट्रॉनिक वरती चालणारी बस। इकडून मुंबईला जाण्यासाठी आता म्हाप्रल ब्रिज जो आहे म्हाप्रल आंबे तो चालू केला आहे, पण गाड्यांची स्पीड कमी ठेवायला सांगितले त्याच्यामध्ये। त्याच्यामुळे या गाड्या आता गौरी गणपती सण पण येतोय त्याच्यामुळे ते चालू ठेवायला सांगितले। पण ठीक आहे, आपण इकडून ह्या मार्गे जाणार असाल तर गाडी सांभाळून घेऊन जा। ही आपली गाडी श्री टूर्स ट्रॅव्हल्स। चला मंडळी निघालोय आता, आंबेतला आलोय। ते तू पाणी दे ना।
आंबे आंबेत आलेला आहे आंबेत 5 वाजलेत आपल्याला आंबेतला. आता मुंबईला जायला किती वाजतील हे थोडक्यात आपल्याला प्रेम डांगे सांगतील. मंडळी आता आपण कोकरेगावच्या पुढे आणि दाभोळच्या पाठी आहोत आणि हा पाऊस बघा किती आहे. मंडळी आता माणगावमध्ये आपण प्रवेश केलाय. बघा पेट्रोल पंप माणगावचा. आणि आपली सर्व मंडळी आता गाडीत झोपलेत काय बघूया. मंडळी आता आपण माणगावच्या इथे थांबलोय आणि हा तुम्हाला रस्ता दिसतोय ना, हा आता नवीन बायपास चालू झालाय. चालू झाला नाही अजून, पण तरी सुद्धा तिकडून गाड्या पाठवत आहेत. आता काय माहीत चालू झालाय की नाही झालाय माहीत नाही. पण हा इकडे माणगावला जायला जो जुना रस्ता आहे ना, तर तिकडे फुल ट्रॅफिक आहे आता. तरी इकडून गाड्या सोडत आहेत, पण हा बायपास रस्ता आहे. आता गणपतीमध्ये सुरू करणार की नाही काय माहीत नाही. हा माणगावचा लुक बघा. बघा कोकण रेल्वे चालली मंडळी, कोकण रेल्वे. आणि इकडे बघा कोण आलेलं आहे. मंडळी आपल्या गाडीचा थोडा इश्यू झालाय, त्याच्यामुळे आपण इथे थांबलोय. माणगावच्या पाठी आहोत आणि हा नवीन बायपास अजून चालू झालेला नाही आहे. बघा आपल्या गाडीचा टायरच गेलाय पूर्ण. इकडे आता मेकॅनिकचं काम चालू आहे. पॅरेज त्याच्या बलावरती चालू आहे. आपल्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे मंडळी. आणि इकडे आता मेकॅनिकचं काम चालू आहे. प्रेम डांगेकडे त्रासलेले आहेत आणि इकडे ट्रेन चालले. हा माणगावचा दृश्य. हा कोण आहे? दृश्य अद्भुत अद्भुत. इंटी ट्रॅफिक बघा ट्रॅफिक. कधी वेळेला ट्रॅफिकचं कारण तोडगा कधी गणपतीच्या आधी हा बायपास चालू झाला पाहिजे. बस सर्व कोकणकर खुश होतील. कारण मुंबई गोवा हायवे हा आज 17-18 वर्ष रखडलाय. बघा टायर आतमधली रिंग आहे ना, नवीन टायर बसवत आहेत. तर चला मंडळी टायर तर आपला लागलेला आहे. आता आपण गाडी सोडणार आहोत. आता किती वाजतील रात्री घरी जायला माहीत नाही. पण चला प्रवास चालू करूया पुन्हा. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी आत्ता आपली गाडी हॉटेल कोकण पॅलेसला आले. तर थोडा इथं काहीतरी खाऊयात आणि मग इथून परत मुंबईचा प्रवास.